लष्करी बागमध्ये धम्मदीप बुद्धविहाराच्या बाजूला चौधरी परिवार राहते. ते वडिलोपार्जित घर आहे. त्या घरात काका आणि पुतण्या असे राहतात 2 पार्टमध्ये. एकच घर आहे, जुनं घर आहे. त्या ठिकाणी काकाचे दोन्ही मुलं हिंगण्याला गेले परिवारासहित. परंतु काका इथंच रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता आणि पुतण्या एक बीयूजी कंपनीत काम करतो. प्रफुल्ल आणि प्रशांत हा श्रीकृष्ण हॉस्पिटलला काम करतो. दोघांचं खाजगी काम आहे. त्या दिवशी त्या प्रॉपर्टी जुन्या वादावरून त्यांनी प्रशांत आणि प्रफुल्ल मिळून त्याच्या काकाच्या डोक्यावर वार केले. दरम्यान त्याला हॉस्पिटलला भरती केले, शंकरा हॉस्पिटल धंतोलीमध्ये. ट्रीटमेंट दरम्यान त्याचा 24 तासाच्या आतमध्येच मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही BNSच्या नवीन कलमानुसार 109 दाखल केला होता. त्याच्यानंतर 103 सेक्शन वाढवण्यात आलेलं आहे आणि कालच त्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांचा PCR घेण्यात आला. 25 तारखेला PCR मध्ये आरोपी आहेत. नाही, मृतक आणि आरोपी शेजार राहत होते, एकाच घरात राहत होते आणि जुना प्रॉपर्टी वादावरून ते मारहाण झाली, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. रेकॉर्ड नाही, एक दुसऱ्याचा NC वरून एक प्रफुल्लवर बॉन्ड आहे आणि तो प्रतिबंधक कारवाई त्याच्यावर करण्यात आली होती. परंतु यांचा वाद 2 वर्ष अगोदर झाला होता. त्याच्या कुठल्याही पद्धतीची त्यांचं काही त्या संबंधाने गुन्हे दाखल नाही. आरोपीला तर जसं रिपोर्ट आला, आपल्याला माहिती पडलं, त्याला ऍडमिट करत आहे, त्याच वेळेला पण आरोपी ताब्यात घेतले होते.